नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे भूषण दूत आणि स्वागत आहे तुमचं भूषण दूत अकॅडमीमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण भरभरून महाराष्ट्रातनं प्रेम देत आहात आपल्या बॅचला, इथिक्सच्या बॅचला. एसीला तर तुम्ही दिलेलंच आहे एसीला, आणि पण यावर्षी जो इथिक्स सुरू केला आणि याचा पण आणखी बेस्ट इथिक्सचे जे काही आपले लेक्चर्स आहेत ते आता कंटिन्यू राहणार आहे. तुम्ही मला जस्ट कॉमेंट करत जा की कोणत्या कोणत्या टॉपिकवर तुम्हाला शॉर्टमध्ये समजून घ्यायचे आहेत. त्याचे मी तुमचे लेक्चर्स घेत राहणार आहे. आता आपल्या हातात काही 3 ते 4 दिवस आहेत फक्त. ओके. तर आता मी एक महत्वाचा मुद्दा घेऊन आलेलो आहे की आपला जो पहिला चॅप्टर आहे इथिक्स अँड ह्युमन इंटरफेस, याच्यामध्ये एक पार्ट आहे त्याचं नाव आहे डायमेन्शन ऑफ द इथिक्स. त्या डायमेन्शन ऑफ इथिक्सचे वेगळे वेगळे काय डायमेन्शन्स आहेत, बरोबर आहे. मग आता डायमेन्शन्स आहेत म्हणजेच काही मानके आहेत. त्या डायमेन्शन्स मध्ये विविध जे सगळ्यात महत्वाचं डायमेन्शन आहे तो आहे नॉर्मेटिव्ह इथिक्स. ओके, ज्यालाच आपण म्हणतो मानक नीतिशास्त्र किंवा प्रमाणित नीतिशास्त्र किंवा मानक नीतिशास्त्र. ठीक आहे, त्याचे 3 डिफरंट मेन जे ऍस्पेक्ट्स आहेत ते आपल्याला स्टडी करायचे. ओके, तर हा पूर्ण पार्ट आहे. मित्रांनो, जसं मी तुम्हाला सांगितलं की आपले जे काही इथिक्सची हे जे 20 टर्मिनॉलॉजीज आहेत, म्हणजे याच्यामध्ये काय नॉन पार्टिझनशिप आहे, ऑब्जेक्टिव्हिटी आहे, इम्पार्शियलिटी आहे, इंटिग्रिटी आहे. तर ह्या ज्या आपल्या सिलेबसमध्ये दिलेल्या जवळपास 20 टर्मिनॉलॉजीज आहेत, त्या पूर्ण टर्मिनॉलॉजीज, त्याचं अप्लिकेशन, त्याची रिलेटेड उदाहरणे हे सगळं आपण घेतलेले आहे. अशी आपली बॅच आहे. आणि सोबतच याच्यामध्ये 20+ केस स्टडीज सुद्धा आहेत की ज्या मी पीडीएफ स्वरूपामध्ये तर दिलेल्याच आहेत, पण ते व्हिडिओमध्ये डिस्कस सुद्धा केलेल्या आहेत केस स्टडीज. तर त्या तुम्ही निश्चितपणे ही बॅच जी आहे ती करून घेऊ शकता. ही ऍप मध्ये तुम्ही म्हणाल की सर इतक्या दिवसात होणार का? निश्चितपणे होणार. एक दिवस जर का तुम्ही बसा मित्रांनो, तर पूर्णतः जे 7 ते 8 तासाचे लेक्चर्स आहेत ते बघून घेऊ शकतात. भूषण अकॅडमी या ऍपवरती ही बॅच आहे. अगेन तुम्हाला काही नोट्स बघायचे असतील तर तुम्ही हा जो टेलिग्राम चॅनल आहे माझं, भूषण धूत नावाने, ओके, फक्त त्यात सर्च करा @भूषण धूत, तर तुम्हाला भूषण धूत अकॅडमी नावाने एक चॅनल घेऊन जाईल. जे 500-600 सबस्क्रायबर तेवाला जॉईन करा, ते 7-8 हजारचा जॉईन करा. का? कारण ते हॅक झालेलं आहे. तर 500 सबस्क्रायबर असलेलं एक चॅनल आहे, तर ते जॉईन करून घ्या त्याच्यामध्ये. ठीक आहे, तर मित्रांनो आता आपल्याला बघायचं आहे याच्यामध्ये की नॉर्मेटिव्ह इथिक्स म्हणजे काय. ओके, तर त्याच्यात सगळ्यात पहिले आपण जो काही टॉपिक बघतो की डायमेन्शन ऑफ द इथिक्स. तर इथिक्सचे जे भिन्न भिन्न डायमेन्शन्स आहेत ते कोणते कोणते आहेत, म्हणजे कोणती कोणती मानके आहेत त्याच्यामध्ये. ओके, कोणते कोणते ओके, तर ते आपण बघणार आहोत. पहिला मित्रांनो इथिक्सचा जो डायमेन्शन येतो त्याला म्हणतात डिस्क्रिप्टिव्ह इथिक्स. ओके, डिस्क्रिप्टिव्ह इथिक्स ज्याला आपण म्हणतो वर्णनात्मक नीतिशास्त्र. ओके, आता डिस्क्रिप्टिव्ह इथिक्स म्हणजे काय की लोक वर्तन कशी करतात, बरोबर आहे. कुठल्याही स्पेसिफिक केसमध्ये लोकांचं वर्तन कसं असतं, ते वर्तन कसं ठरवलं जातं, या सगळ्याचा जो सायकोलॉजिकल अभ्यास आहे, जो फिलॉसॉफिकल सायकोलॉजिकल अभ्यास आहे, तो म्हणजे काय डिस्क्रिप्टिव्ह एथिक्स. ओके, म्हणजे हाऊ द पर्सन बिहेव इन अ डिफरंट डिफरंट कंडिशन्स. ओके, तर याची जी काही स्टडी असते ती आहे वर्णनात्मक नीतिशास्त्र, याला आपण म्हणतो डिस्क्रिप्टिव्ह एथिक्स. याच्यात फार महत्वाचा कन्सेप्ट आहे जो आपण बॅचमध्ये डिस्कस केलेला आहे मित्रांनो, हेन्स डिलेमा. हेन्स नावाचा एक व्यक्ती असतो, त्याची पत्नीची तब्येत खूप खराब आहे आणि जेव्हा तो दुकानामध्ये गेला, दुकानदाराला माहिती की याला तर गरज आहे, त्याला पत्नीला वाचवायचं आहे. परंतु दुकानदारांनी काय केलं, 10 पट जास्त किंमत सांगितली आणि तितके पैसे हेन्सकडे नव्हते. त्यांनी सगळ्या मित्रांना वगैरे कॉल केला तरी त्याला ते पैसे जमले नाही. मग या केसमध्ये हेन्स कसा वागेल, हेन्स काय निर्णय घेईल, तो कसं वर्तन करेल ते औषध मिळवण्यासाठी. त्यांनी जर का ते दुकान रात्री फोडलं, तिथं भांडण करून तो घेऊन आला, ओके, तर मग ती गोष्ट योग्य आहे की अयोग्य आहे, हे जे काही डिसिजन घेण्यात येतं तर ते येतं वर्तनात्मक शास्त्र. मग याच्यामध्येच पुढे जाऊन एक नवीन गोष्ट येते, ती येते नील्स कोएलबर्ग जो आहे त्याची थेअरी ऑफ डेव्हलपमेंट आहे, की कशा प्रकारे 6 स्टेजेस आहेत डेव्हलपमेंटच्या, की कशा प्रकारे व्यक्ती जे आहेत ते इथिक्स जे आहेत किंवा व्यक्ती जो आहे तो डेव्हलप होत जातो त्या याच्यामध्ये. ओके, त्याचे विचार कसे काय डेव्हलप होत जातात. ओके, त्याचं जे काही वर्तन आहे ते कसं डेव्हलप होत जातं. ओके, तर लहान बाळापासून तर एंड पर्यंत त्यांनी 6 स्टेजेस दिलेले आहेत कोएलबर्गने, तर ते त्याच्यामध्ये स्टडी करायचं असतं. ओके, हा पार्ट एक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे ते आहे मेटा इथिक्स. आता मेटा इथिक्स म्हणजे काय, की आपण म्हणतो की ती गोष्ट योग्य आहे, मग योग्य म्हणजे नेमकं काय, म्हणजे मेनली याच्यात फिलॉसॉफिकल अँगल आहे की एखादी गोष्ट योग्य आहे म्हणजे नेमकी काय आहे, योग्य असतं म्हणजे काय आहे. ओके, तर त्याचं एक फिलॉसॉफिकल अँगल बेस्ड स्टडी आहे, तो म्हणजे काय आहे, मेटा इथिक्स आहे. नंतर एक आहे त्याला म्हणतो आपण अप्लाइड इथिक्स, जी 4th ब्रांच आहे तशी त्याची अप्लाइड इथिक्स. ओके, ज्याला आपण म्हणतो उपयोजित नीतिशास्त्र. मग इथिक्स आहे तर त्याचा विविध डिफरंट याच्यामध्ये डिफरंट डिफरंट ब्रांचेस मध्ये डिफरंट डिफरंट उपयोग आहे. बायो इथिक्स वेगळा आहे, इन्व्हायरमेंटल इथिक्स वेगळा आहे, फेमिनिस्ट इथिक्स हा वेगळा प्रकार आहे. असे डिफरंट डिफरंट जे इथिक्सचे 7 ते 8 जे काही एआय इथिक्स आता सध्या चर्चेमध्ये काय असलेलं एआय इथिक्स, बरोबर आहे. तर हा जो सगळ्याचा उपयोग आहे, तर प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये इथिक्सचं कसं अप्लिकेशन आहे प्रत्येक ब्रांचमध्ये, ते म्हणजे काय अप्लाइड इथिक्स. आणि 4th जी आहे तर ज्याला आपण म्हणतो प्रिस्क्रिप्टिव्ह इथिक्स.
ओके, काय म्हणतो त्याला? प्रिस्क्रिप्टिव्ह इथिक्स, और त्याला दुसरं नाव आहे नॉर्मेटिव्ह इथिक्स, ज्यालाच म्हणतात प्रमाणित किंवा मानक नीतिशास्त्र. नीतिशास्त्र. ओके, तर प्रिस्क्रिप्टिव्ह इथिक्स म्हणजे काय की तुम्ही कसं वागलं पाहिजे याचे काही नियम. ओके, की कसं कोणत्या कंडिशन मध्ये व्यक्तीने कसं बिहेव केलं पाहिजे याचे काहीतरी नियम आहेत. सो त्या नियमानुसारच व्यक्तीने काय केलं पाहिजे, वागलं पाहिजे. आता इथे बघा आपण म्हणतो प्रिस्क्रिप्टिव्ह म्हणजेच काय, डॉक्टर तुम्ही तब्येत खराब आहे, डॉक्टर प्रिस्क्रिप्शन तुम्हाला लिहून देतो. म्हणजे तो तुम्हाला लिहितो की तुम्ही कोणत्या गोड्या औषधी घेतल्या पाहिजेत, काय खाल्लं पाहिजे, काय नाही खाल्लं पाहिजे. ओके, ते म्हणतं डॉक्टर प्रिस्क्रिप्शन. अशा प्रिस्क्रिप्शन म्हणजे काय, काहीतरी प्रिस्क्राईब करणे म्हणजे काहीतरी सांगणे, बरोबर आहे, तुम्हाला आदेश देणे. ओके, दॅट इज नथिंग बट व्हॉट, प्रिस्क्रिप्टिव्ह इथिक्स, ज्याला आपण म्हणतो प्रमाणित किंवा काय मानक नीती शास्त्र. ओके, मग आता आज आपला जो डिस्कशनचा मेन मुद्दा आहे मित्रांनो, तो काय आहे? सो दॅट इज हा प्रिस्क्रिप्टिव्ह इथिक्स जो आहे तो नेमका मुद्दा काय आहे हाय. बाकी हे 3 मध्ये अप्लाइड इथिक्स वरती प्रश्न येणार, म्हणजे येणार, तर तुम्ही त्याच्यामध्ये मी लेक्चर घेऊन गेलो वाटलं असतं की इन्व्हायरमेंटल इथिक्स काय आहे, बायो इथिक्स काय आहे, एआय इथिक्स काय आहे. ओके, सो ते मी घेऊन घेणार. तुमचं मेटा इथिक्स जास्त काही कामाचं नाही आहे याच्यामध्ये. डिस्क्रिप्टिव्ह इथिक्स मध्ये आला तर एखाद्या वेळेस प्रश्न येऊ शकतो, पण सगळ्यात जास्त आणि इव्हन हा प्रत्यक्षात तुम्हाला कामाचा आहे. केस स्टडी तुमच्या अर्ध्यापेक्षा जास्त केस स्टडीज जे आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला नॉर्मेटिव्ह मिनिमम 6 पैकी 2 ते 3 केस स्टडीज मध्ये तुम्हाला नॉर्मेटिव्ह इथिक्सचा जो आहे त्याचा उपयोग होणारच आहे. ओके, म्हणून हा फार महत्वाचा कन्सेप्ट आहे. ओके, सो ज्याला डिओन्टोलॉजी किंवा टेलिओलॉजी असं सुद्धा म्हणतात. नेमकं मित्रांनो हा जो इथिक्स आहे, सो ज्याला आपण काय म्हणतोय आता सध्या प्रिस्क्रिप्टिव्ह इथिक्स किंवा काय नॉर्मेटिव्ह इथिक्स, दोन्ही समान बाबी आहे. तर हा नेमका किती याच्यामध्ये डिवाइडेड केलेला आहे, तर याच्यामध्ये पहिला कन्सेप्ट येतो मित्रांनो, सो तो येतो कॉन्सिक्वेन्शियलिझम. म्हणजेच काय, कॉन्सिक्वेन्स म्हणजे परिणामवाद. एखादी गोष्ट घडली तर त्याचा परिणाम काय होईल, कॉन्सिक्वेन्स लिझम, ज्याला दुसरं नाव आहे मित्रांनो टिलिओलॉजी. त्याचं काय नाव आहे, टिलिओलॉजी. आता याची पण खूप सबपार्ट पडतात मित्रांनो. ते सबपार्ट तर त्याच्यामध्ये एक आहे इगोइझम, म्हणजे काय स्वार्थवाद. परिणाम काय, आपल्या स्वार्थाच्या अनुरूप असला पाहिजे. प्रत्येक व्यक्तीने आपल्या स्वार्थानुसार वागलं पाहिजे. तर आपोआप जर प्रत्येक जण आपल्या स्वार्थाने विचार करेल, स्वार्थाने वागेल, तर ओव्हरऑल सगळ्या समाजाचं काय होणार, भलं होणार, असा याचा विचार आहे. ओके, याच्यामध्ये खूपशे थिंकर्स, पण ती आता अॅन रँड जी आहे, रिसेंट थिंकर अॅन रँड जी होती, सो ती सगळ्यात महत्वपूर्ण मानली जाते की तिने म्हटले की माणसाने स्वार्थपूर्णच वागलं पाहिजे. माणसाने कधी दुसऱ्यासाठी सॅक्रिफाईस करता कामा नाही, पण ते करत असताना कोणाला त्रास सुद्धा नाही झाला पाहिजे. बरोबर आहे, स्वार्थवाद आहे. आणखी याच्यामध्ये 2-3 मॉडेल आहेत, पण जो सगळ्यात महत्वपूर्ण मॉडेल आपल्याला स्टडी करायचा आहे याच्यामधला, ओके, सो तो आहे युटिलिटेरियन पर्स्पेक्टिव्ह निझम, ज्याला आपण म्हणतो उपयोगितावाद, युटिलिटी मॉडेल, की उपयोग काय कुठल्याही गोष्टीचा. तर मग याचं म्हणणं काय, परिणामवादाचं, की परिणाम महत्वाचा आहे. बरोबर आहे, म्हणजे साध्य महत्वाचं आहे. कोणत्याही कृतीचा जो आहे, कुठली कृती आहे तर त्याचा परिणाम काय आहे, परिणाम पॉझिटिव्ह असला पाहिजे. परिणाम काय, सो तो जो कन्सेप्ट आहे, सो तो म्हणजेच काय, सो दॅट इज व्हॉट युटिलिटेरियनिझम. ओके, उपयोगितावाद. तर युटिलिटेरियन परिणामवादाचा पार्ट आहे, पण युजली आपल्याला सगळ्यात जास्त उपयोग जो आहे तो युटिलिटेरियनिझम याचाच आहे, उपयोगितावादाचाच आहे. ओके, तुम्ही कधी कधी याच्यामध्ये कधी कधी कॉन्सिक्वेन्स परिणामवाद विरुद्ध आणखी दुसरा डिलेमा तसे लिहू शकता. कधी परिणामवाद शब्द युज करा, टिरिओलॉजी युज करू शकता तुम्ही, टिरिओलॉजी, कधी युटिलिटेरियनिझम. पण जास्तीत जास्त आपल्याला जो बघायचा आहे याच्यामध्ये तो कुठला आहे, युटिलिटेरियनिझम म्हणजे उपयोगितावाद. देन नेक्स्ट आहे सेकंड. सो आपण इथे बघतोय काय, प्रिस्क्रिप्टिव्ह इथिक्स, मानक नीतिशास्त्र, मानक नीतिशास्त्र. ओके, सेकंड आपण बघतोय याच्यामध्ये, सो जो कन्सेप्ट आहे तो आहे डिऑन्टोलॉजिकल इथिक्स, डिऑन्टोलॉजी इथिक्स, ज्याला आपण म्हणतो कर्तव्यवाद. कर्तव्यवाद जो म्हणतो की कृतीचा परिणाम नाही, तर तुमची जो हेतू आहे तो हेतू कसा आहे ते करण्यामागचा. तुम्ही कुठली गोष्ट करताना ते आपलं कर्तव्य म्हणून केलं पाहिजे, परिणामाचा विचार न करता. जे आपण म्हणतो ना निष्काम कर्माची जी काही आपली थिअरी, निष्काम कर्म, निष्काम कर्म, कर्म किए जा फल की चिंता मत कर, हा जो कन्सेप्ट आहे, जो म्हणजे काय कर्तव्यवाद. ओके, सो आपल्या याच्यामध्ये आधीपासून मेन्शन आहे, पण जगाला जे कॉन्ट्रीब्युशन जग एक्सेप्ट करतं, ज्यांनी याच्यावरती प्रॉपर थेरोटिकल ऍस्पेक्ट दिला आहे, ओके, सो तो कोणी दिलेला आहे, इमॅन्युअल कांट, माझा सगळ्यात आवडता.
इमॅन्युअल कांट. महात्मा गांधींचं पण मेनली जी काही आयडिओलॉजी आहे ही यांच्याशीच मिळती जुळती आहे. महात्मा गांधींची याच्यामध्ये कर्तव्यवादाशी संबंधित महात्मा गांधीजी म्हणायचे की साध्य महत्वाचं नाही, साधन महत्वाचं आहे. भारत नॉन कॉपरेशन मुवमेंटच्या वेळेस स्वतंत्र झाला असता, ज्यानुसार रोष होता, पण गांधी म्हणले की मला तसं स्वातंत्र्य नाही पाहिजे. करेक्ट ना? तर साधन आणि साध्य महत्वाचं नाही, साधन महत्वाचं. कुठल्या मार्गाने आपण स्वतंत्र मिळवतो हे महत्वाचं आहे. व्हेअर ॲज परिणामवाद आहे, तर याच्यामध्ये दोन लोक येतात मित्रांनो. तर एक येतं जेरेमी बेंथम आणि जॉन स्टुअर्ट मिल्स. या दोन लोकांचं मेन कॉन्ट्रीब्युशन आपण याच्यामध्ये बघत असतो की या दोन लोकांचा मेन उपयोग आहे यामध्ये. आणि थर्ड जर का आपण बघितलं, तिसरा एथिक्स आहे. सो विच इज दिस, कोणी दिलेला आहे लवकर सांगा. 3 मेन ब्रांचेस आहेत, बरोबर आहे, मानक नीतिशास्त्राच्या, ज्याला आपण प्रिस्क्रिप्टिव्ह एथिक्स म्हणतो. तर थर्ड ब्रांच आहे जी दिली अरिस्टॉटलनी, ओके, व्हर्च्यू एथिक्स, जो या सगळ्यांच्या आधी दिलेला कन्सेप्ट आहे. व्हर्च्यू एथिक्स ज्यालाच म्हणतात सद्गुण नीतिशास्त्र. आता सद्गुण नीतिशास्त्र म्हणजे काय, तर एकीकडे हा हेतूवरती, आपला हेतू काय आहे, आपलं कर्तव्य काय याच्यावरती भर देतो, हा त्याचा परिणाम काय याच्यावरती भर देतो. व्हेअरएज अरिस्टॉटल म्हणतो की नाही, यापेक्षा तुम्ही तो व्यक्ती कसा आहे, त्याच्यामध्ये कुठली मूल्य कशी आहेत, बरोबर आहे, कारण ज्याच्यामध्ये चांगली मूल्य रुजलेली असतील तो व्यक्ती चुकीचा निर्णय घेऊ शकत नाही. त्याच्यामुळे पहिले तो व्यक्ती कशा प्रकारे, कोणत्या मूल्यांना मानतो हे मी बघेल, याच्यामुळे त्याची जी काही कृती आहे ती ठरेल. ओके, सो इथे कोणाला महत्व दिलंय, माणसाच्या ऍक्शनला महत्व दिलंय, बरोबर आहे. दिस आर द एजंट, वेअर दिस इज एन ऍक्शन. मानवाची कृती जी आहे, त्याची कृती जी आहे मित्रांनो, सो ती कृती कशी, ओके, ती पॉझिटिव्ह, तर ती करण्यासाठी तो माणूस कसा आहे पहिले त्या माणसं ते डिटरमाइन करणार, बरोबर आहे, की तुमची कृती योग्य की अयोग्य. ओके, तर हा कशाला महत्व देतो, की त्या माणसाने कोणती मूल्य रुजलेली त्याला महत्व देतो. आता या तिघांमधलाही डिफरन्स जो आहे तो सर्वात जास्त आपल्याला बघा, अगेन व्हर्च्यू एथिक्सच्या सोबत तुम्ही अरिस्टॉटलचा मध्यम मार्ग जो खूपदा येतो की एकदम एक्स्ट्रीम डिसिजन, एकदम लोएस्ट डिसिजन, तर त्याच्यामध्ये पण तुम्ही त्या मध्यम मार्गाचा कन्सेप्ट आहे तो युज करू शकता. पण सगळ्यात पहिले आपण येऊयात आता या तिन्ही आयडिओलॉजीज आहेत, यांना 5-5 मिनिटं शॉर्ट मध्ये आपण बघूयात आणि नंतर आपण तिघांची पण काय करूयात, सांगणं घालूयात. ठीक आहे, मग आता मित्रांनो आपण बघितलंय, तर चला आता येऊयात. पहिले कोणतं आहे आपला अप्लाइड एथिक्स मध्ये तुम्हाला सांगितलं बायो एथिक्स करायचं, आपल्याला इन्व्हायरमेंट एथिक्स करायचंय, बिझनेस एथिक्स करून घ्या, मीडिया एथिक्स करून घ्या, प्रोफेशनल एथिक्स करून घ्या आणि एआय एथिक्स करून घ्या. हे अप्लाइड एथिक्स तुम्ही बघून घ्या आणि फेमिनिस्ट एथिक्स पण बघून घ्या. फेमिनिस्ट एथिक्स, बरोबर, इतके एथिक्स तुम्हाला अप्लिकेशन बेस वरती करून घ्यायचे त्यामध्ये. ओके, सो चला आता हे रिलेटिव्हिझम वगैरे तर आपण ऑलरेडी बघितलेलंच आहे, त्याच्यामध्ये मी डिटेलमध्ये घेतलेलंच आहे मागच्या लेक्चर्स मध्ये. ऑथेंटिक सेल्फ जो आहे, ओके, तुमचं स्वत्व जो आहे तो ये. तर चला आता आपण बघूयात परिणामवाद. परिणामवादाची पहिला जो सगळ्यात महत्वाचा परिणामवादामधला पार्ट आहे उपयोगितावाद, याचाच उपयोग जास्तीत जास्त येणार आहे. तर याच्यामध्ये 2 थिंकर्स लक्षात ठेवायचे तुम्हाला. सो कोणते 2 थिंकर्स आहेत, एक आहे जेरेमी बेंथम आणि दुसरं काय, जॉन स्टुअर्ट मिल्स. ओके, हा, जेरेमी बेंथम आणि जॉन स्टुअर्ट मिल्स. ओके, हा, मग आता उपयोगितावाद म्हणजे काय, तर जसं काय की ते इथे म्हणतो की उपयोगितावाद म्हणजे काय, की बघा हा 2 गोष्टीवरती डिपेंड होतो. सगळ्यात पहिले एक कोणती गोष्ट जी आहे ती युटिलिटी पर्स्पेक्टिव्ह 2 गोष्टींमध्ये, की कुठली पण गोष्ट योग्य का, तर त्यांनी 2 गोष्टी केल्या पाहिजेत. एक, त्यामुळे लोक आनंदी झाले पाहिजेत, जास्तीत जास्त लोकांचे आनंदी झाले पाहिजेत आणि तो आनंद जास्तीत जास्त लोकांना मिळाला पाहिजे. तर जास्तीत जास्त लोकांना जास्तीत जास्त लोकांचा जास्तीत जास्त आनंद, जास्तीत जास्त लोकांचं जास्तीत जास्त हित ज्याच्यामध्ये येतं. ओके, सो इट शुड ब्रिंग अ हॅपीनेस टू द मॅक्सिमम पीपल. ओके, मॅक्सिमम हॅपीनेस फॉर द मॅक्सिमम पीपल, दॅट इज द कन्सेप्ट ऑफ व्हॉट, की ज्याला जेरेमी बेंथम यांनी हे दिलंय युटिलिटेरियन पर्स्पेक्टिव्ह. तो म्हणतो तुम्ही कुठल्याही मार्गाने जा, त्यांनी काही फरक पडत नाही. सगळ्यात महत्वपूर्ण गोष्ट हीच आहे की सर्वात जास्त लोकांना काय त्याचा फायदा होतो का त्या गोष्टीचा. मग आता याच्यामध्ये सर्वात पहिले जेरेमी बेंथम यांनी काय सांगितलं, तर यांनी म्हटलं की मानवाचा सर्व कृतींचा उद्देश जो आहे तो काय असतो, तो असतो सुख मिळवणे आणि दुःख टाळणे. तर जीवन जे काही आहे त्याच्यामध्ये 2 गोष्टी फार महत्वाच्या आहेत, एक आहे सुख आणि दुसरं काय आहे, दुःख, बरोबर आहे ना. हा, मग तो म्हणतो की योग्य कृती म्हणजे काय, की सर्वाधिक लोकांसाठी सर्वाधिक आनंदाची गोष्ट निर्माण करते ती गोष्ट योग्य आहे. इथे हेतू तुमचा काही असो, फक्त एकच आहे की ग्रेटेस्ट हॅपीनेस ऑफ द ग्रेटेस्ट नंबर, ओके, ऑफ द पीपल. ओके, हा, मग तो म्हणतो की निसर्गाने मानवाला 2 सर्वगुण स्वामी दिलेले आहेत, एक आहे सुख आणि काय, दुःख. हेच ठरवतात की आपल्याला काय करावे आणि आपण काय टाळलं पाहिजे.
बरोबर आहे. सो आपण काय केलं पाहिजे आणि काय टाळलं पाहिजे. आपल्याला काय केलं पाहिजे, तर सुख आहे, आपल्याला सुख जास्तीत जास्त मिळवायचं आहे, दुःख काय टाळत जायचंय. मग याच्यासाठी यांनी काय केलं, हेडोनिक कॅल्क्युलस नावाचा एक कन्सेप्ट दिला. त्यांनी काय दिलं की तो म्हणतो की आनंद जो आहे तो किती आहे तो गणितीय पद्धतीने कुठल्याही गोष्टीचा परिणाम आहे तो मोजता येतो. मग मोजण्यासाठी त्यांनी तीव्रता दिली, ड्युरेशन दिला, सर्टनिटी दिली, हे अशा सगळ्या गोष्टी दिल्या त्याच्यामध्ये. हे आपल्याला काही जास्त याच्यामध्ये फिजिक्स मध्ये कामाच्या नाहीयेत. मग त्याचा अर्थ काय आहे की आनंद आनंद किती खोल आहे, किती तीव्र आहे, तो किती काळ टिकतो वगैरे वगैरे. बरोबर आहे. आणि त्यांनी म्हटलं की आनंदाचा अंदाज लावता येतो. पण मित्रांनो खरं बघितलं तर असा कुठला आनंद किती झाला हे आपण काही मेजर करू शकतो का प्रत्येक गोष्टीमध्ये? नाही. तर म्हणून तोच त्याच्यानंतर त्याचा जो स्टुडंट आहे तो स्टुडंट आला आणि त्यांनी हा दावा खोडला. त्यांनी बेंथमच्या गोष्टीला मांडलं की जास्तीत जास्त लोकांचं काय केलं पाहिजे, जास्तीत जास्त हित केलं पाहिजे. बेंथम काय म्हणतो, ओके, बेंथम म्हणतो की जर का समजा एक प्लांट आहे आणि तो 5,000 लोकांना रोजगार देतोय, असा प्लांट आपल्याला आणायचा आहे लोकांना, त्यामुळे काय भेटणार, रोजगार भेटणार आहे. आता 5,000 लोकांना जर रोजगार भेटणार आहे, ओके, तर मग आता त्याच्याकडे परंतु त्या जागेत 100 लोक आहेत त्यांना विस्थापित करायचं आहे. बरोबर आहे. तर बेंथम म्हणतो की आपल्याला एवढंच बघायचं आहे की जास्तीत जास्त लोकांचं जास्तीत जास्त हित होऊ शकतं. इथे 5,000 लोकांचं भलं होत आहे ना, तर या 100 लोकांना विस्थापित करा, कुठलाही विचार सारासार न करता. पण जेस मिल्स म्हणतो की नाही, इतकं हार्श तुमचं युटिलिटेरियन पर्स्पेक्टिव्ह नसला पाहिजे. तर म्हणून जेएस मिल्स म्हणतो की डेफिनेटली 5,000 लोकांचं भलं झालं पाहिजे, 5,000 लोकांना रोजगार मिळाला पाहिजे, त्याचा प्रोजेक्ट आला पाहिजे. पण तेव्हा तुम्ही या 100 लोकांची पर्यायी व्यवस्था करा. यू शुड टेक अ कन्सेंट फ्रॉम देम, की ते अग्री झाले पाहिजे की हो आम्हाला, त्यांना तुम्ही जर पर्यायी घरं दिली, पर्यायी व्यवस्था केली, हे केलं, तर ते निश्चितपणे काय होतील, विस्थापित होतील. तर म्हणून हा म्हणतो त्याच्यामध्ये की तुम्ही या लोकांना काय करा, विस्थापित करा, पण त्यांची पर्यायी व्यवस्था करा, त्यांचं कन्सेंट घ्या. त्यांचं कन्सेंट तुम्ही घेतलं पाहिजे. बरोबर आहे. हा, आता नेमका स्टुअर्ट मिल्स काय म्हणतो, त्यांनी उपयोगितावादला गुणात्मक सुधारणा दिली. तर तो म्हणतो की सर्व आनंद, आधी काय आनंद आहे, आनंद मोजला पाहिजे, पण आनंद प्रत्येक आनंद समान नसतो. तर हा म्हणतो, हा मेन क्वांटिटीवर खेळता. कोण, जेरी बेंथम म्हटला क्वांटिटी, जास्तीत जास्त आनंद. पण हा म्हटला आनंदाचे पण 2 प्रकार आहे. एक आहे भौतिक आनंद आणि एक काय आहे, म्हणजे ज्याला आपण शारीरिक आनंद सुद्धा म्हणतो, आणि दुसरा काय आहे, मानसिक आनंद जो आहे आपला. बरोबर आहे. हा, तर तो म्हणतो की तुमचा बघा, कारण संगीत ऐकण्याचा आनंद आणि अन्न खाण्याचा आनंद यात काय फरक आहे. बरोबर आहे. सो एक आनंद बौद्धिक आनंद आहे आणि दुसरा काय शारीरिक आनंद आहे. तर जेस मिल्स म्हणतो की बौद्धिक आनंद जो आहे तो नेहमी शारीरिक आनंदापेक्षा काय आहे, जास्त महत्वाचा आहे. बरोबर आहे. सो उच्च आनंद तोच आहे, ओके, तो नेहमी उच्च आनंद जो आहे, जो बौद्धिक आनंद आहे, तो नेहमी शारीरिक आनंदापेक्षा काय राहतो, मोठा राहतो. म्हणून आपण क्वालिटेटिव्ह आनंद जो आहे त्याला काय केलं पाहिजे, महत्व दिलं पाहिजे. मग मिल्स एक प्रसिद्ध वचन आहे, एक फेमस सेंटेन्स आहे मिल्सचं. ते सेंटेन्स काय मिल्सचं, तर मिल्स म्हणतो इट इज बेटर टू बी ह्युमन डिससॅटिस्फाईड दॅन अ पिग सॅटिस्फाईड, बेटर टू बी द सॅक्रिफाइस डिससॅटिस्फाईड दॅन अ फुल सॅटिस्फाईड. खूपदा पॉलिटिकल सायन्स मध्ये हे टर्म आलेली आहे की असमाधानी मनुष्य असणे हे समाधानात बुडालेल्या प्राण्यापेक्षा काय आहे, श्रेष्ठ आहे. बरोबर आहे ना. हा, याचा अर्थ काय की बुद्धी आणि नैतिकतेने मिळालेलं समाधान जे, कारण सॉक्रेटिस कशाचं प्रतीक आहे, ज्ञानाचं प्रतीक आहे, नैतिकतेचं प्रतीक आहे, बुद्धीचं प्रतीक आहे, तर्काचं प्रतीक आहे. तर यातनं मिळालेलं समाधान जे आहे ते शारीरिक सुखांपेक्षा अधिक मूल्यवान आहे. अॅनिमल हे ते कशाचं प्रतीक आहे, शारीरिक सुखाचं प्रतीक आहे. बरोबर आहे ना. पण मानव जो आहे, सॉक्रेटिस आहे, तो तर्काचं, बुद्धीचं प्रतीक आहे. तर तो म्हणतो की बुद्धीने मिळणारा जो काही आनंद आहे ते शारीरिक सुखांपेक्षा काय जास्त महत्वाचं आहे. मग आता मित्रांनो, जो पहिला आपला पर्स्पेक्टिव्ह आपण चाललेला आहे युटिलिटेरियन मध्ये, तर आता आपण प्रत्येक आयडिओलॉजीचं काय डेफिनेशन बघितली, त्याचे थिंकर्स बघितले, त्याचं काय फिलॉसॉफी बघितली, आता त्याचे फायदे काय काय आहे, ओके, ती गोष्ट कशी कशी डेव्हलप होते आणि त्याचे तोटे काय काय, या बाबी आपण बघणार आहोत. मग पहिला महत्वाचा मुद्दा की बघा हा कसं कॅल्क्युलेट होतो. आता युटिलिटेरियन पर्स्पेक्टिव्ह कसं आहे की सर्व कृती त्याचे शक्य परिणाम विचारात घ्या, त्यातनं मिळणारं सुख आणि दुःख याचं मापन करा, सुखाचं सगळ्यांचं बेरीज करा. ओके, कोणत्या गोष्टींना जास्तीत जास्त कृती निर्माण होते ती निवडा आणि त्याचा परिणाम जी जी आहे, बरोबर आहे ना, सो तीच काय योग्य कृती होईल. ओके, तर उपयोगिता म्हणजे उद्देश नाही, तुम्ही कुठलाही यूज करा, पण शेवटी तुमचं काय महत्वाचं आहे, परिणाम महत्वाचा आहे. बरोबर आहे. मग उपयोगितावादाचे प्रकार आहेत ते आपल्याला काही जास्त महत्वाचे नाहीये. उपयोगितावादाचा फायदा काय काय, तर मित्रांनो सगळ्यात पहिले उपयोगितावादाचा जो युटिलिटेरियन पर्स्पेक्टिव्ह आहे, आज पूर्ण जगाची डेमोक्रेसी, लोकशाही सिद्धांत हा कशावरती डिपेंडेंट आहे, युटिलिटेरियन पर्स्पेक्टिव्हच आहे ना. वोटिंग होतं, ओके, जो ज्याला जास्त मतं मिळतात तो निवडून जातो. लोकशाही, पूर्ण लोकशाही म्हणजे युटिलिटेरियन पर्स्पेक्टिव्ह आहे, जास्तीत जास्त लोकांचं जास्तीत जास्त समाधान ज्याच्यामध्ये आहे तो निवडून येतो याच्यामध्ये. बरोबर आहे. 60% लोक एखाद्या पक्षाच्या सपोर्ट मध्ये असतील, 40% लोक अपोज मध्ये असतील, पण 40% लोक जरी अपोज मध्ये असते तरी जो बहुमतावरती आहे तोच सत्तेत असतो. सो दॅट इज नथिंग बट व्हॉट, युटिलिटेरियन पर्स्पेक्टिव्ह. नुसतं काय, व्यवहारिकता,
डेफिनेटली आपण कुठल्याही पण याच्यामध्ये व्यवहारिक याच्यामध्ये पण आपण एखादा निर्णय घ्यायचा आहे. समजा मी तुम्हाला विद्यार्थ्यांना म्हणतो की तुम्हाला कोणते कोणते लेक्चर पाहिजेत ते टाका, मी ते लेक्चर घेतो. तुम्ही विद्यार्थ्यांनी माझ्या कॉमेंटला टाकलं तर डेफिनेटली मला ज्याच्यावरती जास्त कॉमेंट येईल मी त्याचं लेक्चर घेणार ना. तर ही रिअलिस्टिक गोष्ट आहे, व्यवहारिकता आहे याच्यामध्ये. आपण जीवनाच्या प्रत्येकाच्या युटिलिटी पर्स्पेक्टिव्ह काय करत राहतो, युज करत राहतो. लवचिकता आहे, बरोबर आहे, परिस्थितीने निर्णय घेण्याची तुम्हाला काय देते, मोकळीक देते. आणि अगेन याचा भर काय आहे की व्यक्तिगत स्वार्थाऐवजी जास्तीत जास्त लोकांचं हा एक समावेशक कल्याण साधते, जास्तीत जास्त लोकांचं भलं करतात, हा दृष्टिकोन आहे. पण यात टीका सगळ्यात मोठी महत्वाची काय आहे, सर्वात मोठी टीका आहे की अल्पसंख्याकांवर अन्याय होऊ शकतो. ज्या 40% लोकांना सरकार नाही पाहिजे त्यांना काहीच रिप्रेझेंटेशन नाही, तर अल्पसंख्याक अन्यायाचा धोका. बहुसंख्याकांचे सुख आहे, बरोबर आहे, पण तेव्हा खूपदा अल्पसंख्याकांचे हक्क पायदळी तुडवले जातात. आणि हे होतं, प्रत्येक देशामध्ये होतं की अल्पसंख्याकांवरती त्यांचे जे हक्क आहे, त्यांचे राईट्स आहेत ते ऐकल्या जात नाही, बरोबर आहे, कारण बहुसंख्याकांचं सरकार असतं, बरोबर आहे. दुसरी गोष्ट की आपण म्हणतो की आपण एखादी गोष्ट करतो, अरे पण परिणाम तो नंतर येतो ना, त्यानंतर आपण ठरवू, पण मग ती करताना आपल्याला कुठेतरी गोष्ट करावी लागेल, बरोबर आहे. पण मग इथे अजून परिणामाची अनिश्चितता आहे. मग परिणाम येतील त्याचे अचूक भविष्याने त्याचा परिणाम पॉझिटिव्ह एखाद्या गोष्टीचा असा आहे का नक्की नाही, तर त्याच्यामुळे थोडं डिसिजन घेणं युनिट पर्स्पेक्टिव्ह काय होतं, चुकीचं होतं, बरोबर आहे. नेक्स्ट, इथे नैतिक जबाबदारीचा अभाव आहे. फक्त परिणाम पाहतो आपण, मग तेव्हा हेतू, निष्ठा, नैतिक कर्तव्य ह्या गोष्टी पूर्णतः काय राहतात, दुर्लक्षित राहतात. कॉन्सिक्वेन्शियलिझम, ओके, त्याचा काय निगेटिव्ह इम्पॅक्ट आहे की त्याच्यामुळे निष्ठा, नैतिक कर्तव्य ह्या गोष्टी काय राहतात, दुर्लक्षित राहतात, बरोबर आहे. हा, आणि सुख आणि दुःख असं मोजण्यासाठी कोणतेही अचूक असं युनिट नाही आहे, बरोबर आहे. तर हे त्याचे काय टीका आहेत, बरोबर आहे. हा, मग आता उपयोगितावाद काय की आपल्या कृतींचा परिणाम काय होईल, ओके, तो स्वार्थ आणि परमार्थ यांच्या समजून साधण्यात लक्षात घ्या. उपयोगितावादचा नैतिक अर्थ काय, तो उपयोगितावाद हा स्वार्थ आणि परमार्थ यांच्यात संतुलन साधण्याचा प्रयत्न करतो, बरोबर आहे. पण तो तरी म्हणतो की भावना नव्हे तर काय महत्वाचं आहे, परिणाम महत्वाचा. ही पंचलाईन नक्की टाका तुम्ही जेव्हा जर का तुम्हाला युटिलिटरियन पर्स्पेक्टिव्ह आला असेल तेव्हा. संक्षेपमध्ये आपण पुन्हा एकदा रिवाइज करू, कारण हा फार महत्वपूर्ण कन्सेप्ट आहे. उपयोगितावादाचा मूलभूत विचार काय आहे की सर्वाधिक लोकांचा सर्वाधिक आनंद झाला पाहिजे, बरोबर आहे. दुसरं, बेंथम परिणामात्मक आनंदाचे गणित, बरोबर आहे, हे आलं होतं. मिलनी गुणात्मक आनंद दिला, ओके. देन कृती आणि नियम यांच्या परिणामांवर आधारित काय नियम आहे, ते परिणामच महत्वाचा आहे. पण टीकायची झाली की अल्पसंख्यावर अन्याय होऊ शकतो, आनंदाचं मापन आपण असं करू शकत नाही. आणि इथे हेतूची उपेक्षा होते, मूल्यांची उपेक्षा होते. चुकीच्या यांनी पण कोणी हे होत असेल तर आपण बघतो आज सोसायटीमध्ये आपल्या की परिणाम निवडणूक जिंकून येण्यासाठी लोक कुठल्याही मार्गाचा उपयोग करतात त्याच्यामध्ये, करेक्ट ना. सो आज जी सगळे जगामध्ये चाललेलं आहे ते काय युटिलिटरियन पर्स्पेक्टिव्ह आहे, ओके. हा, अगेन मित्रांनो, तर तुम्हाला आणखी आता नेक्स्ट याच्यावरती येऊयात, पण पहिले याच्या आधी मित्रांनो आपला ऍप डाउनलोड करून घ्या भूषण दूत अकॅडमी. आणि खूप चांगली बॅच मी आणलेली आहे ज्याच्यामध्ये 20+ केस स्टडीज तुमच्यासाठी दिलेल्या आहेत, सोबत टर्मिनॉलॉजीज आपण घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये. तर प्लीज निश्चितपणे ही बॅच तुम्ही करून घ्या, एका दिवसामध्ये तुमची बॅच होऊन जाईल आणि खूप चांगलं तुम्हाला पॉझिटिव्ह आउटकम आणि रिझल्ट याच्यातनं मिळणार आहे. आणखी तुम्हाला कसे कसे लेक्चर्स पाहिजे ते सांगा, मला त्याच्यावरती कळवा. अजून लेक्चर संपलं नाहीये, चला आपण येऊया त्याच्यावरती. आता नेक्स्ट आपण मुद्दा बघितला होता, तर आता येऊयात आपण नेक्स्ट पार्ट वरती. सो दॅट इज नथिंग बट व्हॉट डिऑन्टोलॉजी ज्याला आपण म्हणतो, ओके. सो डिऑन्टोलॉजी म्हणजे काय, कर्तव्यवाद. मग कर्तव्यवाद काय, तर कर्तव्यवादचा कन्सेप्ट कोणी दिलाय, इमॅन्युअल कांटनी, कर्तव्याचे तत्वज्ञान, ओके. सार्वत्रिक नियम आणि मानवी सन्मान या कल्पना त्यांनी सुचवलेल्या आहेत. कोणत्या कल्पना आहेत, सार्वत्रिक नियम हा मुद्दा आला पाहिजे आणि काय मानवी सन्मान. तर कृती योग्य आहे की अयोग्य आहे हे उत्तर देताना उपयोगितावादाचं म्हणजे डिऑन्टोलॉजी म्हणते की कृतीचे परिणाम पहा, हे उपयोगितावाद म्हणतं, बरोबर आहे. पण डिऑन्टोलॉजी म्हणते नाही, तिच्या मागचा हेतू आणि नियम बघा. तर इथे काय महत्वाचं आहे, परिणाम नव्हे तर हेतू महत्वाचा आहे. सो इमॅन्युअल कांट हा जर्मन तत्वज्ञ होता, बरोबर आहे. त्याने नैतिकतेला तर्क आणि सार्वत्रिक नियमांवरती आधार दिला. सो डिऑन्टोलॉजी हा शब्द कसा आलेला आहे की डिओन हा ग्रीक शब्द आहे, ओके. डिओन म्हणजे काय, याचा अर्थ कर्तव्य होतो, म्हणजेच कर्तव्यात डिऑन्टोलॉजी म्हणजे काय, कर्तव्यवाद. की कृती योग्य आहे, हे नैतिक कर्त्याच्या भावनेतून केली असेल तर परिणाम काहीही असो ती कृती काय आहे, योग्य आहे, ओके. कांटसाठी नैतिकता ही स्वेच्छेने किंवा तर्कसंगतपणे स्वीकारलेले कर्तव्य, कोणती भावनिक किंवा स्वार्थी हेतूने नव्हे, ओके. मग आता कांटचा मोरल थिअरीचा कन्सेप्ट कांट काय म्हणतो की, कांट म्हणतो बघा, नैतिक कायदा जो आहे ना तो आपल्या आतच डेव्हलप होतो, बरोबर आहे. की कोणी दुसरा बाहेरने आपल्यावर नाही, आपली जी सुबुद्धी आहे तीच आपल्याला कोणती गोष्ट योग्य आहे आणि कोणती गोष्ट काय अयोग्य आहे याची जाणीव करून देते. आणि ही ओळखण्याची क्षमता प्रत्येक माणसामध्ये आहे, बरोबर आहे. म्हणून नैतिकता ही बाह्य दबावाने नाही, तर ती अंतर्गत आत्म आली पाहिजे, बरोबर आहे. आणि इथे कांट म्हणतो, कांटसाठी एकच गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे ती म्हणजे काय, गुडविल. गुडविल म्हणजे काय, चांगली इच्छाशक्ती. तो म्हणतो जगात काहीच चांगला नाही, एकच गोष्ट चांगली आहे ती म्हणजे काय,
चांगली इच्छाशक्ती आहे. बरोबर आहे. तर तुमची इच्छाशक्ती चांगली ठेवा. तुम्ही ऍज एन त्या इच्छाशक्तीने कर्तव्य करत राहा. मग त्याचे परिणाम जरी काही प्रतिकूल असले तरी ती गोष्ट नैतिकदृष्ट्या काय ठरते, योग्य ठरते. म्हणजे काय मित्रांनो, की एखादा डॉक्टर जो आहे तो आपलं कर्तव्य म्हणून काम करतोय. बरोबर आहे. तो रुग्णावर उपचार होतो, पण जर का रुग्ण वाचत नसेल, बरोबर आहे, तरी पण त्यांनी पूर्ण प्रयत्न केला ना, तर ती गोष्ट काय नैतिकदृष्ट्या काय योग्य आहे. तुम्ही तयारी करता, उद्या तुमचं सिलेक्शन इन केस नाही झालं, पण तुम्ही खूप चांगल्या तऱ्हेने तयारी केलं, तर काय म्हणतो नाही, तुम्ही तुमचं कर्तव्य निभावलेलं आहे. तुम्ही ऑलरेडी सध्या काय राजा माणूस आहात, तुम्ही ऑलरेडी सध्या अधिकारी आहात. कारण तुमची काय आहे, तुमचा हेतू योग्य होता. बरोबर आहे. हा, अगेन दुसरी गोष्ट तो काय म्हणतो, की कर्तव्य आणि प्रवृत्ती, इन्क्लिनेशन अँड द ड्युटी. बरोबर आहे. हा, तर याच्यामध्ये काय, की इन्क्लिनेशन म्हणजे काय, स्वतःची इच्छा, भावना आणि स्वार्थामुळे कृती करणे. बरोबर आहे. पण ती गोष्ट नैतिक नाहीये. म्हणजे आता बघा मित्रांनो, मी युट्यूब लेक्चर घेतोय आणि विद्यार्थ्यांचं बेटरमेंट व्हावं, एक्झामला त्यांना मदत व्हावी म्हणून लेक्चर घेतो. पण त्या लेक्चरमध्ये माझा स्वार्थ काय आहे, की एक छोटीशी माझी बॅच आहे ती विद्यार्थ्यांनी विकत घ्यावी. बरोबर आहे. हे घेताना मग कांट काय म्हणतो, इमॅन्युअल कांट, जर तुमचा असा हेतू असेल तर तुम्ही युटिलिटेरियन नाही आहात. बरोबर आहे. तुम्ही कर्तव्य म्हणून हे काम नाही करत आहात. बरोबर आहे. तुम्ही उपभोग, शेवटी अंतिम तुमचा उद्देश जो आहे तो काहीतरी आहे, त्याच्यामध्ये हेतू आहे. कोणता तुमचा हेतू काय आहे, की बॅच घ्यावी. तर म्हणून तुम्ही तो युटिलिटी पर्स्पेक्टिव्हनी आहे. बरोबर आहे. हे माझं लेक्चर काय आहे, डिओन्टॉलॉजिकल पर्स्पेक्टिव्हनी नाहीये. पण जर मी लेक्चर घेतो आणि माझं फक्त कुठलंही माझं फ्युचर स्वार्थ नाहीये आणि मी फक्त लेक्चर घेतोय आणि तुम्हाला फक्त नॉलेज द्या, विद्यार्थ्यांचं भलं व्हावं याच उद्देशाने जर का लेक्चर घेतोय मित्रांनो, तर ते म्हणजे काय आहे, सो ते म्हणजे डिओन्टॉलॉजिकल आहे. बरोबर आहे. हा, मी इतरांना मदत करतो कारण त्यातनं माझं भलं व्हावं, मला समाधान मिळते, मी मित्रांना मला चांगलं वाटतं, तो हे पण नैतिक नाही. मी मदत करतो कारण ते माझं कर्तव्य, जेव्हा ऍज अ टीचर माझं कर्तव्य आहे, की जे विद्यार्थी बॅच नाही लावू शकत, जे विद्यार्थ्यांना ऍट द टाइमवर त्यांना मदत करणे माझं काम आहे, तेव्हा ते काय आहे, ते कर्तव्य म्हणून करतो, तेव्हा माझी जी गोष्ट आहे, जी माझी काही कृती आहे ती नैतिक होईल. समजलं तुम्हाला डिफरन्सिएशन? ओके. हा, हा काय म्हणतो, की युटिलिटेरियन पर्स्पेक्टिव्ह, की पास होण्यासाठी तुम्ही कॉपी पण करा, कॉपी करून तुम्ही पास व्हा, अनैतिक मार्ग वापरा आणि अधिकार व्हा, तरी तो म्हणतो जस्टिफाईड आहे युटिलिटेरियन पर्स्पेक्टिव्ह. पण हा म्हणतो नाही, तुमचा हेतू शुद्ध ठेवा. महात्मा गांधीची काय आयडिओलॉजी आहे, महात्मा गांधींनी तसं लिओ टॉल्स्टॉय आणि जॉन रस्किन यांना आपलं आयडिओलॉजिकल गुरु म्हणून सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये. बरोबर आहे. महात्मा गांधीचे जे फिलॉसॉफिकल गुरु म्हणतोय मी, गोखले हे त्याचे पॉलिटिकल गुरु, पण फिलॉसॉफिकल गुरु जे होते ते कोण होते, सो जॉन रस्किन आणि लिओ टॉल्स्टॉय. पण मेनली महात्मा गांधींचे जे काही विचार आहेत ना, ते पूर्ण मॅच होतात डिओन्टॉलॉजिकल पर्स्पेक्टिव्ह ऑफ इमॅन्युअल कांट यांच्यासोबत. ठीक आहे ना. हा, तर कॅटेगोरी इम्परेटिव्ह. मग आता काय, की मी म्हणतो, की आता एखाद्या याच्यामध्ये तुम्ही कॅटेगरीमध्ये इमॅन्युअल कांटचा उल्लेख करता, तर कधी कधी महात्मा गांधीचं पण एखादी कॅटेगरी जे आहे डिओन्टॉलॉजी करताना, साधन नाही साध्य जे ते महत्वाचं नाही, साधन महत्वाचं आहे. की गांधींचं वाक्य जे काही आहे त्याला तुम्ही महत्वाचं आहे, की हेतू तुमचं काय तो योग्य असायचे, तर तुम्ही एकच आयडिओलॉजी तुम्हाला 2-3 ठिकाणी युज करावं लागेल. ओके. आणि उत्तरामध्ये पण वेगळं, मग तेच ते नाव रिपीट होता कामा नये. बघा लक्षात घ्या, विद्यार्थी खूपदा रिपिटेशन करतात कीवर्डचं. मी तुम्हाला ऑलरेडी आता कीवर्डची लिस्ट टाकली आहे आपल्या टेलिग्रामला, 108 कीवर्ड्स आहेत, तर ती टाकलेली आहे. तर ती कीवर्ड्स तुम्ही चेक करून घेऊ शकता. तर तुमचे विविध कीवर्ड्स आले पाहिजेत, विविध आस्पेक्ट आले पाहिजेत. मी बघतो सोशल जस्टिस जेव्हा येतं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 4-5-7 वेळा लिहून येतात मुलं. जेव्हा जेव्हा याचं आपल्या हेतूचं उदाहरण येतं तर महात्मा गांधीचं 7-8 वेळा येतात. तर एक कोणताही महापुरुष जो आहे तो 2 किंवा 3 वेळा आला पाहिजे. मग सोशल जस्टिस आलं तर बाबासाहेबांनंतर महात्मा फुलेंच्या बद्दल लिहा, आणखी सोशल जस्टिससाठी वर्क करणारे मार्टिन लुथर किंगचं नाव लिहा. अशी विविध आपण ऍस्पेक्ट त्याच्यामधनं घेतले पाहिजेत. बरोबर आहे. हा, मग आता बघा कॅटेगोरी इम्परेटिव्ह ज्याच्यामध्ये आहे, सार्वत्रिक आज्ञेचा जो काही सिद्धांत आहे, कॅटेगोरी इम्परेटिव्ह ज्याचा आपण म्हणतो, तर कॅटेगोरी इम्परेटिव्ह ही संकल्पना जी दिली कोणी, सगळ्यात महत्वाची संकल्पना आहे, कोणाची आहे, इमॅन्युअल कांटची. तर इमॅन्युअल कांटनी ज्याला म्हणतात सार्वत्रिक आज्ञा. ओके. तर हे सगळ्यात महत्वाचं तत्व आहे. यातनं त्यांनी जो काही डिफाईन केलेली आहे, त्याचा जो काही हे आहे, ह्या मुद्दे तुम्हाला मांडता आले पाहिजे. बघा इतरांपेक्षा तुम्ही, बाकी लोक हेच साध्य साधन झालं, संपला विषय, आणि तुम्हाला डिटेलमध्ये लिहिता आलं पाहिजे. जर का डिओन्टॉलॉजी टिओलॉजीचा फरक सांगितला तर हे लहान इम्प्रेशन पडेल तुमचं. कॅटेगोरी इम्परेटिव्ह मध्ये तो 3 नियम देतो. सगळ्यात पहिले बघा, कॅटेगोरी इम्परेटिव्ह म्हणजे काय, सात्विक आज्ञा ही अशी आज्ञा की सर्व व्यक्तींना समानपणे लागू होते, सर्व व्यक्तींना सर्व प्रती समानपणे लागू होते. कांटचं म्हणणं होतं की अशी परिस्थिती सर्व व्यक्तींना लागू होते. नैतिकृती तीच आहे जी आपण सार्वत्रिक नियम म्हणून मान्य करू शकतो. बरोबर आहे. तर नैतिकृती तीच आहे की जी आपण सार्वत्रिक नियम म्हणून काय करू शकतो, मान्य करू शकतो. यातला पहिला कॅटेगरी इम्परेटिव्ह आहे सार्वत्रिकरणाचा नियम, युनिव्हर्सॅलिटी. तर तो म्हणतो की अशी कृती असावी की तुम्ही सर्वांसाठी सार्वत्रिक नियम असे इच्छाल. बरोबर आहे. तुम्ही अशीच कृती करा की जी सगळ्या लोकांना ती करता आली पाहिजे. म्हणजे जसं आपण म्हणतो की खोटं बोलणं जर चुकीचं आहे, तर तुम्ही विचार करा, जर तुम्ही खोटं बोललात आणि सगळं जग जर खोटं बोललं तर काय परिणाम होतो. म्हणून खोटं बोलणं काय
चुकीचं आहे. करेक्ट ना? तुम्ही खोटं बोलायचं असेल विचार करा, प्रत्येकाने खोटं बोलायचं केलं तर समाजात काय होईल. म्हणून तुम्ही कुठली कृती करण्याचा विचार करा. ही गोष्ट जर सगळ्यांनी केली तर त्याचे काय पॉझिटिव्ह इफेक्ट होतील आणि निगेटिव्ह इफेक्ट असे होत असतील तर ते करू नका. पहिला मुद्दा काय की तुमची कृती अशी असावी की जी सर्वांसाठी सार्वत्रिक नियम म्हणून एक्सेप्ट करण्यात येईल किंवा होईल. ओके, एक्झाम्पल आपण बघितलेले. कॅटेगरी इम्परेटचा दुसरा नियम आहे की मानवी सन्मानाचा नियम. सो मानवाचा कधी साधन म्हणून उपयोग करू नका, त्याचा उद्देश म्हणून विचार करा. द मॅन इज ऍट अ फायनल एंड. त्या व्यक्तीचं भलं झालं पाहिजे, दॅट इज युअर फायनल एंड. जसं महात्मा गांधीचा जिथे आपण म्हणतो ना तो सिद्धांत तलिस्मान, महात्मा गांधीचा तलिस्मान आहे की जोपर्यंत अंत्योदय अंतिम माणसाचा उदय झाला पाहिजे. दीनदयाल उपाध्यायांचा कन्सेप्ट आहे. बरोबर आहे. सो शेवट व्यक्तीचं साधन नाही, व्यक्तीचं साध्य म्हणून तुम्ही काय करा, तर तिथे जो व्यक्ती आहे तो त्याचं साधन म्हणून उपयोग त्याचं बेटरमेंटसाठी करा. बरोबर आहे. जसं एक एक्झाम्पल, एखादा व्यापारी जर नफा मिळवण्यासाठी ग्राहकांची प्रामाणिक असेल तर तो ग्राहकांचा साधन म्हणून वापर करतो. पण त्याचा उद्देश काय आहे? नफा मिळवणे. बरोबर आहे. माझं उद्देश जसं तुम्हाला सांगितलं की क्लासला ऍडमिशन झाले पाहिजे, मला आता मी नोव्हेंबरला जूनला जी बॅच चालू करेल इथिक्सची त्याला ऍडमिशन झाल्या पाहिजेत, असं माझं जर काही विचार असेल, बरोबर आहे, असं मी जर काही करत असेल तर मी तुमचा साधन म्हणून विचार करतो विद्यार्थ्यांचा. पण हे पूर्णतः चुकीचं आहे. हा डिऑन्टॉलॉजी म्हणतो. बरोबर आहे. म्हणून प्रामाणिक कर्तव्य तर व्यक्तीने असंच केलं पाहिजे की ते कर्तव्य म्हणून पाडलं पाहिजे की तुमचं कर्तव्य म्हणून तुम्ही जर काय करतात ग्राहकाशी प्रामाणिक तुमचं कर्तव्य, माझं दुकानदार आहे म्हणून प्रामाणिकच विद्यार्थ्याशी असलं पाहिजे. तर तो म्हणजे काय, टीचर आहे म्हणून देश समान असतो म्हणून तो काय सन्मान राखला पाहिजे. थर्ड नियम आहे स्वायत्तेचा नियम, ऑटोनॉमी ऑफ द विल. थर्ड नियम ऑफ द कॅटेगरी इम्परेटिव्ह इज व्हॉट? ऑटोनॉमी ऑफ द विल. हे लिहा, तुम्हाला खूप खूप महत्वपूर्ण राहील याच्यामध्ये परीक्षेमध्ये. मानव स्वतःचा नैतिक कायदा स्वतः तयार करतो. तर लक्षात घ्या, मानव हा कुठल्याही नैतिकतेचा गुलाम नाही, त्याला सुबुद्धी आहे आणि त्यामुळे व्यक्ती जो आहे तो स्वतःच काय नैतिक आहे काय नैतिक नाही हे ओळखतो. म्हणून त्याने घेतलेला निर्णय काय असतो, नेहमी नैतिक असतो. बरोबर आहे. हा, मग इथे सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य काय की याच्यामध्ये हेतूवरती भर आहे. बरोबर आहे. परिणामांपेक्षा कोणावरती भर आहे? हेतूंवरती भर आहे. अगेन इथे सर्वांसाठी समान नियम ठरतात, संपूर्ण समाजासाठी समान नियम आहे, त्याच्यामुळे इथे काही प्रॉब्लेम होत नाही. बरोबर आहे. अगेन इथे आत्मतोंत नैतिकता आत्मनिर्माण होते, म्हणजे इथे नैतिक पर्सनल स्वायत्ता येते. त्याच्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला आपण उद्देश म्हणून मान्यता देतो. बरोबर आहे. हा, तर नैतिक बंधन कर्तव्य म्हणजे हवे आणि ऑट म्हणजे पाहिजे. बरोबर आहे. सो इथे नैतिक बंधन पण आहे. आता इथे आपण बोलू मग क्रिटिसिझम काय आहे. तसं आपण प्रत्येकाचं क्रिटिसिझम बघितलं. क्रिटिसिझम काय आहे? तर सगळ्यात पहिले मित्रांनो परिणाम पानकडे पूर्ण दुर्लक्ष आहे. बरोबर आहे. तुम्ही आपण म्हणतो नाही नाही तुम्ही मेहनत केली ना यार, हे म्हणण्यापुरतं असतं. ते म्हणतात ना की पोस्ट असेल तर महत्व आहे, तुम्ही किती इंटरव्ह्यू दिले, किती मेहनत केली, याला लोक महत्व देतात का रे? लोग आएंगे सीधा फेल्यूर का मेडल पहनाएंगे. बरोबर है. और बोलेंगे सीरियस नहीं था ना इसलिए नहीं हुआ. बरोबर, तुम्ही सिरियस नव्हते, अभ्यासच नसेल केलं 5 वर्ष काय केले तिथं. बरोबर आहे. आणि लोक तुम्हाला म्हणणार नाही फेल्युअर आहे, याचं काही झालं नाही, त्याला काय तुम्ही मेहनत केली. मग इथे मला कुठेतरी जरी आपण बघितलं तर रिझल्ट परिणाम महत्वाचा आहेच ना. बरोबर आहे. हा, जर मी विचार करतो की अगेन की नाही फक्त मला काय घेणं देणं नाही, ऍडमिशन होणार, मी तर विद्यार्थ्यांना दिवस रात्र मेहनत करणार आणि सांगणार याच्यामध्ये, अरे पण मग माझं घर कसं चालणार जर का मी असा विचार केला याच्यामध्ये. तर शेवटी आपण कर्म की जे फलकी चिंता मत कर, ठीक आहे केलं पाहिजे, पण शेवटी कुठेतरी रिझल्ट सुद्धा तर महत्वाचा आहेच ना, पोस्ट मिळालीच पाहिजे आपल्याला. करेक्ट. नेक्स्ट कर्तव्याचा संघर्ष, कॉन्फ्लिक्टिंग ड्युटीज. बरोबर आहे. नेक्स्ट कधी कधी दोन कर्तव्य जे एकमेकांशी काय टकरावतात त्याच्यामध्ये. बरोबर आहे. सत्य बोलणे आणि जीव वाचवणे, कांची सिद्धांत संघर्षाचे समाधान काय आहे? कधी कधी असं होतं की कॉन्फ्लिक्ट ऑफ दी बोथ दे. समजा तुम्ही स्पाय आहे, ओके, इंडियाचे स्पाय आहेत आणि अजित डोवाल सारखे तुम्ही गेलात पाकिस्तानमध्ये पोस्टेड झालात. बरोबर आहे. पाकिस्तानमध्ये तुम्ही पोस्ट झालात आणि त्या याच्यामध्ये स्पाय म्हणून काय करतात, तुम्हाला पकडण्यात आलं तिथे. मग एक तिथे मला सांगा तुम्ही इंडियन आहे का, हे तुम्ही ऍज तुमची ड्युटी काय सांगते की नाही म्हटलं पाहिजे, कारण देश सेवा महत्वाची आहे. बरोबर, राष्ट्र महत्वाचं आहे तुमचं. पण दुसरीकडे हे पण आहे की तुम्ही काय सत्य बोललं पाहिजे, खोटं बोलणं चुकीचं आहे. अशात कांट म्हणतो की तुम्ही एक्सेप्ट केलं पाहिजे की हो मी इंडियन स्पाय आहे, तुम्ही काही चुकीचं नाही वागलं पाहिजे. पण मग असं होऊन चालणार का? मग इथे काय येतो, कॉन्फ्लिक्ट ऑफ दी ड्युटीज येतो. बरोबर आहे. अगेन भावनांचा अभाव आहे, कांचा दृष्टिकोन अत्यंत तर्कप्रधान आहे, मानवी प्रेम सहानुभूती प्रेरणा यांना कमी स्थान आहे. फक्त तर्क, फक्त सत्य. मग इथे कधी कधी प्रेम सहानुभूती ह्या काहीच हे नाहीये. खूपदा तुम्हाला एखाद्याला मदत करावी लागते तर आपण लपून छपून मदत करतो, त्याची स्थिती खराब असते. बरोबर आहे. पण आपण लपून छपून मदत करतो, पण तो म्हणतो नाही ते चुकीचं आहे. बरोबर आहे. हा, अवास्तव कडकपणा आणि खूप जास्त रिजिडिटी आहे त्याच्यामध्ये, की फक्त जे महात्मा गांधीच्या पण याला अनेक लोक म्हणतात की गांधीचे विचार खूप ग्रेट होते, पण ते सामान्य माणूस नाही अप्लाय करू शकत त्याच्यामध्ये. बरोबर आहे. कारण प्रत्येक जण गांधी नाही होऊ शकत ना. सो दिस वॉट, त्याचप्रमाणे कांची पण जी फिलॉसॉफी आहे की ती खूप कडक आहे, फक्त कर्तव्यच महत्वाचे, कर्तव्य म्हणूनच करा आणि इथे पर्याय याच्याकडे बघू नका. ओके, तर हे पण आहे. तर दीज आर द
मग आता त्यानंतर कर्तव्याचं योगदान काय, तर सगळ्यात पहिले कांटी पहिल्यांदा मानवी सन्मानाचं रक्षण केलं, की तो व्यक्तीचं साधन म्हणून नाही, बरोबर आहे. सो उपयोग करू नका, बरोबर आहे. त्याच्याकडे उद्देश म्हणून बघा कुठल्या व्यक्तीला. अगेन याने दिली नैतिक स्वायत्ता, बरोबर आहे, की स्वतःच्या तर्कावर व्यक्ती निर्णय घेऊ शकतो, बरोबर आहे. हा तर्काचा सिद्धांत त्यांनी दिला त्याच्यामध्ये. अगेन कायदे संविधान यांनी नैतिक पायवडी कर्तव्यातच आढळते, बरोबर आहे. कायदे आजचे न्याय आहे, समता आहे, सिद्धांताचे आहे, तर शेवटी काय नैतिकता हीच त्याला पायवडी देतो. आणि म्हणून माझा सुद्धा वेस्टर्न फिलॉसॉफर मध्ये सगळ्यात आवडता, जर का माझा पर्सनली जर कुठला थिंकर आहे वेस्टर्न फिलॉसॉफर मध्ये, तो म्हणजे इमॅन्युअल कांट आहे, बरोबर आहे. हा कर्तव्यवादाचं गाभा, नैतिकता म्हणजे कर्तव्याचे पालन, परिणाम नव्हे तर हेतू महत्वाचा. कन्सेप्ट ऑफ गुडविल, कॅटेगोरी इम्परेटिव्ह लक्षात ठेवायचं, आणि काय स्वतःचा नैतिक कायदा स्वतः ठरवणे, बरोबर आहे. ते काय काय येतं कांट सिद्धांत, पहिले तो गुडविल, चांगली इच्छाशक्ती ती असली पाहिजे. सार्वत्रिक नियम, कांटचे जे काही नियम आहेत की जे आपण जे काही करतो ते सार्वत्रिक नियम म्हणून लागू झाले पाहिजे, तर ते सगळ्यांना पाळल्यानंतर काय होईल, तिचं चांगली गोष्ट घडत असेल तरच करा. आणि स्वायत्ता, स्वतः नैतिक कायदा स्वतः ठरवा. ओके, याची टीका आहे की परिणामांचं दुर्लक्ष आहे, भावनांचा अभाव आहे, कडक तत्वनिष्ठ आहे, मानवी सन्मान, जबाबदारी आणि काही न्यायाचे तत्व स्थापित करणे. नेक्स्ट येतं मित्रांनो दुसरं काय तर सद्गुणवाद, म्हणजेच काय व्हर्च्यू इथिक्स. आता हा व्हर्च्यू इथिक्स काय आहे, जो की अरिस्टॉटलने कन्सेप्ट दिला. अरिस्टॉटल काय म्हणतो की भाई, तर तिथे कन्सेप्ट येतो व्हर्च्यू म्हणजे काय सद्गुण. ओके, की तो म्हणतो की आपण नेहमी विचारतो की आपण काय केलं पाहिजे, इथिक्स काय विचारतो की काय करावं आणि काय नाही करावं. तो म्हणतो याच्यापेक्षा मी हा प्रश्न विचारेल की तो काम करणारा माणूस कसा आहे, माणूस कसा असला पाहिजे. तर इथे हा काय देतो, इथे सद्गुणवाद जो आहे तो व्यक्तीच्या नैतिक चरित्र्यावरती भर देतो. तो म्हणतो की आज आपण बघतो ना, आजही आपण जे बघतो तर आपण म्हणतो आपल्या देशामध्ये करप्शन आहे, हे आहे, लोक एवढं शिकलेलं आहे का, कारण कर्तव्यांचा अभाव आहे, ती मूल्य रुजवण्यात नाही आली. म्हणून ऐश्वर म्हणतो की लहानपणापासून त्या व्यक्तीमध्ये ती मूल्य रुजवा, त्या व्यक्तीला तसं बनवा, बरोबर आहे. म्हणून नैतिक दृष्टिकोन जो आहे तो कशावरती भर देतो, चारित्र्यावरती भर देतो. तो म्हणतो व्यक्तिमत्वांचा सद्गुणी असलं पाहिजे, व्हर्च्यू इथिक्स, व्यक्ती व्हर्च्युअस असला पाहिजे, बरोबर आहे. नैतिक कृतीत करतो आणि त्यामागे नैतिक मूल्य अंतर्भूत असतात, बरोबर आहे. हा, मग आता सद्गुणाचे मूळ प्राचीन अरिस्टॉटल यांच्या निकोमॉरन इथिक्स या ग्रंथात आढळतं. अरिस्टॉटल म्हणतो की मानवाचे सर्वोच्च ध्येय युडॅमोनिया म्हणजेच परिपूर्ण कल्याण किंवा अर्थपूर्ण आनंद आहे. तर मानवाच्या जीवनाचा हे काय आहे, फायनल हे काय आहे, तर ते म्हणजे काय आहे की अर्थपूर्ण आनंद घेणे, बरोबर आहे. क्षणिक सुख हे माणसाच्या जीवनाचा उद्देश नाही आहे, तर ते काय आहे, परिपूर्ण आनंद घेणे आहे, बरोबर आहे. हा, चांगले आत्मा, तर चांगल्या आत्माची अवस्था, बरोबर आहे. युडॅनोमोनिया, मानवी जीवनाचे उद्दिष्ट म्हणजे स्वतःच्या क्षमता आणि नैतिक सद्गुणांचा पूर्ण विकास करणे. मानवी जीवनाचं वैशिष्ट्य काय की उद्दिष्ट असलं पाहिजे की स्वतःच्या क्षमतांचा आणि स्वतःच्या नैतिक सद्गुणांचा पूर्ण विचार करणे आणि सद्गुणी आणि विवेकपूर्ण जीवन जगणे. आता सद्गुण म्हणजे काय, आता पहिला म्हणतो की व्हर्च्यू, आपण म्हणतो की व्हर्च्यू सद्गुण म्हणजे काय की संतुलित वर्तन. सद्गुण म्हणजे काय असतं मित्रांनो, सद्गुण म्हणजे प्रमाणित संतुलित वर्तन, त्याच्यात ना अतिरेक आहे ना कमतरता आहे, दोघांमधला सुवर्ण मध्ये जो गोल्डन मीनचा कन्सेप्ट आहे. आता गोल्डन मीन आला तर आता तुम्हाला केसरी मध्ये येऊ शकतं की एकदम एक्स्ट्रीम स्टेप घ्यायची की एकदम लोएस्ट स्टेप घ्यायची की मिडल पाथ. खूप जर तुम्ही मिडल पाथ यूज करता तिथे तुम्ही लिहू शकता की अरिस्टॉटलच्या गोल्डन मीनच्या कन्सेप्टनुसार, सुवर्ण मध्यानुसार, की तुम्ही गौतम बुद्धांचा पण तो कन्सेप्ट आहे सुवर्ण मध्य साधने, गौतम बुद्धांचा पण आहे ना की एक्स्ट्रीम पण नाही आणि हे पण नाही, सुवर्ण मध्याचा गौतम बुद्धाचा आहे. तर कधी एकदा याचा एकदा किंवा कवी नारायण आठवले यांची कविता आहे, मी टेलिग्रामवर टाकली होती की ऐश्वर्याचा सुवर्ण मध्ये तुम्हाला सांगायचं असेल तर त्यात एकदम, आणि इथे असं मराठी अँगल तुम्हाला देता आला पाहिजे की महाराष्ट्रीयन अँगल द्या. तिथे ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ महाराज यांचे जे काही हे आहेत ते आयडिओलॉजीज कशा इथिक्स मध्ये येतात ते सांगा. सो मग नारायण आठवले यांची कविता आहे की अतिकोपिता कार्य जाते लयाला, अतिकोपिता कार्य जाते लयाला, अतिनम्रता प्राप्त होते भयाला, अतिनम्रता प्राप्त होते भयाला, अतिकामते कोणतेही नसावे, प्रमाणामध्ये सर्व काही असावे, बरोबर आहे. म्हणजे अतिकोपिता एक्स्ट्रीम कार्य जाते लयाला, अतिनम्रता प्राप्त होते भयाला, अतिकामते कोणतेही नसावे, प्रमाणामध्ये सर्व काही असावे. सो नारायण आठवलेंची जी काही कविता आहे ती म्हणजेच काय, ऐश्वर्याचा गोल्डन मी, बरोबर आहे. हा, जसं आपण म्हणतो की अतिरेक काय भीती, अतिरेक काय भीतीचा अतिरेक बेफिकिरी, करेज कमतरता काय भीतीची कमतरता भ्याडपणा त्याला म्हणतो. ओके, बेफिकिरी आणि धैर्य. दान काय अतिरेकपणा म्हणजे काय उधळेपणा, दुसरीकडे काय कंजूसपणा कमतरता, पण उदारता काय हा सुवर्ण मध्य आहे, बरोबर आहे. आत्मसन्मान गर्विष्ठपणा आहे तो अतिरेक होतो, नाहीतर काय कमतरता काय पण स्वाभिमान आपला असला पाहिजे. राग रागीटपणा, उदासीनता, पण संयम तुमचा असला पाहिजे, बरोबर आहे. आणि मग तो संयम कसा डेव्हलप होतो हे सवयीत नाही, तर लहानपासून असता सवयी करा. लहान मुलापासून
त्याच्यामध्ये ते गोष्टी डेव्हलप करा. मग जे आपण वारंवार करतो, आपण वारंवार जे सवयी लागतो तेच आपलं काय म्हणतं, चरित्र बनतं. बरोबर आहे. हा, मग आता यांनी व्हर्च्यूजचे प्रकार दिलेले आहेत दोन, की इंटेलेक्च्युअल व्हर्च्यूज आहेत आणि मोरल व्हर्च्यूज आहेत. ते जास्त काही इतके महत्वाचे नाहीये. ओके, पण तरी तुम्ही त्याचे वाचून घेऊ शकता, मी नोट्स टाकणार आहे त्याच्यामध्ये. ओके, सद्गुणाची निर्मिती. सद्गुणाची निर्मिती काय, की आयुष्याचा विश्वास होती की माणूस जन्मता सद्गुणी नसतो. बरोबर आहे, जन्मता सद्गुणी असतो का, माणूस चांगला आहे पण तो सद्गुणी नाही. मग सद्गुणी शिक्षण, अनुभव आणि सराव यांना निर्माण होतं. की व्हर्च्यू कुठं निर्माण होईल, शिक्षण, अनुभव आणि सरावात निर्माण होणार. ठीक आहे. हा, आपण न्याय कृती करून न्याय होतो, संयमाचे पालन करून संयमी होतो व धैर्यवान होत असतो. बरोबर आहे. म्हणून सद्गुण हा कृतीत निर्माण होतो, विचारातनं निर्माण होत नाही. बरोबर आहे. हा, त्याशिवाय तर्कशक्ती म्हणजे काय, माझे विशेष गुण आहे, विचार करून आपण योग्य मार्ग ठरवू शकतो, आपण हे ठरवलं पाहिजे. आता याच्यामध्ये मित्रांनो आपण जर का बघितलं तर सद्गुणाचं महत्व काय, तर पहिली गोष्ट त्यांनी नैतिकतेला मानवी रूप दिलं, की मानव महत्वाचं आहे. मानवा नैतिकता मानवात विकसित करा, आपोआप जग चांगलं होईल. तुम्ही मानव चांगला निर्माण करा, आपोआप जग चांगलं होईल. अगेन त्यातनं व्यक्तिमत्व निर्मितीची संकल्पना आली. शिक्षण, संस्कार, आदर्श याच्याद्वारे नैतिक मानव घडत असतो, हे त्यातनं लक्षात आलं. अगेन सामाजिक समरसता आली त्याच्यामुळे. बरोबर आहे. सद्गुणी व्यक्ती समाजात विश्वास, आदर आणि सहकार्य वाढवतात, हे लक्षात आलं. आणि याच्यामुळे काय आलं, की सद्गुणाचं मूल्य टिकून राहिलं, की सद्गुण का महत्वाचं आहे याचं मूल्य टिकून राहिलं. ह्या ऍडव्हान्टेज या कन्सेप्टचे. आता टीका काय आहे, की नेमकं सद्गुणी व्यक्ती काय काय हे नेहमी स्पष्ट नसते, किंवा सध्या अधिकदा संकटाच्या प्रसंगी सद्गुणी व्यक्ती निर्णय घेत नाही, असंही होतं. म्हणजे पण बेटा सिंपल आहे, सद्गुणी व्यक्ती आपण बघितला तर आपल्याला इंडियन पॉलिटिक्स मध्ये म्हणायचं झालं मित्रांनो, तो विचार करा. ओके, अटल बिहारी वाजपेयी सद्गुणी व्यक्ती आहे, फार सद्गुणी व्यक्ती आपण ज्याला म्हणू शकतो. डॉक्टर मनमोहन सिंग, पण अटल बिहारी वाजपेयींना 50 वर्ष लागली देशाचा पंतप्रधान होण्यासाठी. बरोबर आहे, बिकॉज व्हर्च्यू इथिक्स. आणि अगेन मनमोहन सिंग जे वन ऑफ द ग्रेट व्यक्ती होते, सद्गुणी व्यक्ती होते, पण काय जेव्हा नेशनला गरज होती त्यांनी काहीतरी बोललं पाहिजे, काहीतरी ऍक्शन केली पाहिजे, दररोज काही ना काही करप्शनच्या केसेस निघत होत्या, हे होत्या, त्यांनी काही तेव्हा ऍक्शनच घेतली नाही. आणि त्याचा परिणाम हा झाला. आज आपण किती जरी काही म्हटलं, पण आज त्यांच्यानंतर 3 लोकसभा इलेक्शन झालेत मित्रांनो, अजूनही काँग्रेस पक्ष 100 लोकसभेच्या जागा मिळू शकला नाही. या लेवलला पक्ष चालला गेला त्याच्या नेतृत्वामध्ये. बरोबर आहे. सो व्यक्ती ग्रेट होते, पण जरुरी नाही ना की सगळ्या व्यक्तीच्या हातात जर का हे असेल, की सगळी व्यक्ती असेल तर तो चांगलेच निर्णय घेईल. कधी कधी तो निर्णय पण घेत नाही, त्यामुळे पण निगेटिव्ह इफेक्ट होतात. ते मोदींचं मॉडेल जे आहे युटिलिटेरियन मॉडेल आहे, शेवटी सत्ता मिळवा. आणि शेवटी राजकारणामध्ये काय, सत्ता मिळवण्यासाठी राजकारण केलं पाहिजे. आता काही असो नसो, टीका असतील मोदींवरती, काही पॉलिटिक्स निगेटिव्ह असेल, पण ऍटलीस्ट डिसिजन तर आहे. बरोबर की नाही. सो देर आर सम डिसिजन दे आर टेकिंग. बरोबर आहे. सो दॅट व्हॉट, की इथे सत्ता महत्वाची, तुम्हाला कन्सिक्युटिव्ह 3 टर्म्स सत्ता मिळून दाखवलेली त्या व्यक्तीने याच्यामध्ये. तर तिथे काय महत्वाचं, शेवटी काय, की एक प्राईम मिनिस्टरसाठी तुम्हाला लिडरशिप क्वालिटी तुम्हाला बनायची झाली तर कशामध्ये आहे, तर डेफिनेटली काय होणार त्याच्यामध्ये, की जो युटिलिटी पर्स्पेक्टिव्ह आहे तो जास्त बेटर राहतो याच्यामध्ये. बरं नाही. सो इथे कुठलीही आयडियोलॉजी चुकीची काय बरोबर नाहीये, पण असे एक्झाम्पल इंटरलिंक करा तुम्ही, प्रत्यक्ष जीवनाशी इंटरलिंक करा. बरोबर आहे. हा, अगेन सद्गुण प्रत्येक ठिकाणी सेमच असेल असं नाही. एका संस्कृतीमध्ये एखादी सद्गुणी चांगली आहे, दुसऱ्या संस्कृती सद्गुण योग्य नसतात. कृतीपेक्षा व्यक्तीवर अति जास्त भर आहे. पण टीका काय, की कृती मग हे महत्वाचं नाही, व्यक्तीचं महत्वाचं. पण व्यक्ती काही करेल, चुकीची गोष्ट करेल, तुम्ही त्याला म्हणा नाही तो सद्गुण व्यक्ती आहे म्हणून तो योग्यच आहे ती गोष्ट. बरोबर आहे. आणि समाजात पूर्वग्रहाचा धोका. बरोबर आहे. जसं सद्गुणी व्यक्ती नेहमी समाजामध्ये पहिले पुरुष केंद्रितच होती, मग त्याच्यामुळे काय होतं, की स्त्रिया व खालच्या वर्गांना कमी स्थान मिळाले. सद्गुण व्यक्ती एका विशेष समाजात अप्पर कास्ट मधलाच असतो, असंच एक भ्रम आहे. बरोबर आहे. मग त्याच्यातनं काय होतं, की जे वर्ग आहेत आपले, ओके, शेड्यूल कास्ट कम्युनिटी, तर त्यातनं ही काय, ही एका कास्टिस्ट रेसिस्ट मेंटॅलिटीला सुद्धा जन्म देते ही गोष्ट. बरोबर आहे. मग आता 20व्या शतकात हे नाव लक्षात ठेवा, अल्झर मॅकेंडर यांनी आफ्टर व्हर्च्यू या ग्रंथालय सद्गुणांना नवी समजुती दिली. बरोबर आहे. तो ते म्हणतात की आपला आधुनिक समाज तुटलेला आहे, कारण आपण सद्गुणांचा विसार पडलेला आहे. म्हणून नैतिक नियम समाजाच्या संदर्भाशिवाय अर्थहीन ठरतात. बरोबर आहे. म्हणून आपल्याला पारंपरिक मूल्ये आणि चारित्र्य नैतिकता पुन्हा स्वीकारावी लागेल. तर आपल्याला पारंपरिक मूल्य, चारित्र्य नैतिकता पुन्हा स्वीकारावी लागेल. सो एलास्टेडर मॅकेंडर, ओके, लक्षात ठेवा हे. ओके. हा, मग व्हर्च्युअस लाईफ, तर मग काय, तर्काने मार्गदर्शन, खरेदी जीवन तर्काने मार्गदर्शन होते, भावना नियंत्रित असल्या पाहिजे, संतुलित असलेले समाजीभूत असल्या पाहिजे. तर सद्गुण हे केवळ ज्ञान नाही, लक्षात घ्या. श्लोकात सद्गुण केवळ ज्ञान नाहीये, ते सराव आणि सवय आहे. म्हणजे सद्गुणी बनणे म्हणजे स्वतःच्या आत्म्याला शिस्त लावणे, ती शिस्तीतनच घडत असतो. तर सद्गुणवाद व्यक्तीच्या चारित्र्यावर भर देतो, कृतीवर भर देत नाही. बरोबर आहे. स्वर्ण मध्य तत्वानुसार सद्गुण म्हणजे संतुलन आहे. खरे सुख म्हणजे सद्गुणी आणि विवेकपूर्ण जीवन आहे. सद्गुणे सवयीने आणि तर्काने विकसित होतात. आधुनिक काळातही सद्गुणवाद नैतिक शिक्षणाचा पाया मानला जातो. करेक्ट. हा, मग आता आपण जर का बघितलं मित्रांनो,
तर इथे आपण तिन्ही जे काही आयडियॉलॉजीज आपल्या बघितल्या त्याचं एकदा कम्पॅरिझन करून घेऊयात. बरोबर आहे. सो सद्गुणवाद जो की अरिस्टॉटलचा आहे, उपयोगितावाद जे.एस. मिल्स आणि बेंथमचा आहे, आणि कर्तव्यवाद जो आहे तो इमॅन्युएल कांटचा आहे. मग केंद्रबिंदू काय, तर सद्गुणामध्ये केंद्रित व्यक्तीचं चरित्र आहे, इथे परिणाम आहे, आणि इथे कर्तव्य, नियम किंवा हेतू आहे. बरोबर आहे. याच्यामध्ये दुसरी गोष्ट दोघांमध्ये कोणा येऊ शकत कंपॅरिझन, उद्देश काय, तर उद्देश आहे सद्गुणी व्यक्तिमत्व. बरोबर आहे. जास्त इथे कोणाचं सद्गुणवाद काय म्हणतो, इथे काय उद्देश काय, तर व्यक्ती सद्गुणी बनवणे, व्यक्ती सद्गुणी बनवणे. इकडे काय म्हणतो उपयोगितावाद, जास्तीत जास्त लोकांचा जास्तीत जास्त आनंद घ्या, जास्तीत जास्त आनंद, लोकांचा जास्त आनंद झाला पाहिजे. इकडे काय की नैतिक काय त्याचं पालन झालं पाहिजे. बरोबर आहे. सो तुम्ही कोणती गोष्ट तुमच्या कर्तव्याचं पालन झालं पाहिजे ते महत्वाचं ठरतं. त्याच्यामध्ये उद्देश आहे. निकष काय की सद्गुणी माणूस काय करेल, परिणाम चांगले आहेत का, कर्तव्य पूर्ण योग्य आहेत का, कर्तव्य पूर्ण झाले आहेत का. ओके. हे याचं स्वरूप विकासात्मक स्वरूप आहे, हे परिणाम आधारित आहे, आणि हे काय नियम आधारित किंवा कर्तव्य आधारित आहे. ओके. तर हा तिघांमधला काय डिफरन्स आहे. बरोबर आहे. हा, तर सद्गुणवाद काय व्यक्तिगत नैतिक विकासाचं तत्वज्ञान आहे. ओके. सो मित्रांनो, शेवटी पुन्हा एकदा माझ्या युटिलिटेरियन पर्स्पेक्टिव्ह वरती येतो. आपली बॅच आहे, भूषण अकॅडमीचं ऍप डाउनलोड करून घेऊ शकता. खूप खूप फायदा होईल तुम्हाला. असे लेक्चर्स त्याच्यामध्ये घेतलेले आहेत. प्रत्येक संकल्पना, प्रत्येक गोष्ट एकदम प्रॉपर वेनी तुम्हाला समजवलेली आहे मी याच्यामध्ये. प्रत्येक 20-24 टर्मिनॉलॉजीज आपण समजवलेल्या आहेत, आणि बाकी जे आहेत केस स्टडीज आहेत त्याही एकदम प्रॉपरली सगळ्या युपीएससी केस स्टडीज आहेत त्या घेतलेल्या आहेत. ओके. तर ठीक आहे. खूप तुम्हाला लेक्चर आवडलं असेल. आणखी कोणत्या कोणत्या टॉपिकवर लेक्चर पाहिजे त्याचं मला फक्त लिस्ट द्या खाली, आपल्या कॉमेंट करा. आपण भेटूयात पुन्हा एकदा. थँक्यू व्हेरी मच.